हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो आज दुपारी 4 वाजता मला पेशंटचा फोन आला की मॅम दवाखाना उघडा आहे. ॲक्च्युली एवढ्या उन्हात मी येत नाही, कारण मी स्वतः सध्या एका आजारासोबत डील करते आहे आणि त्यातून रिकवर होते आहे. त्यामुळे उन्हाचा मला स्वतःला खूप त्रास होतो, त्यामुळे मी बाहेर पडत नाही उन्हात. तर पण त्यांनी म्हटलं की मॅम कोयता लागलेला आहे, तर इमर्जन्सी होती. तर म्हटलं ठीक आहे, म्हणून मी उन्हात आले आणि घरून सांगून आले की मी तेवढा पेशंट बघते आणि घरी परत येते. आणि पेशंट बघितला तर हे छोटं बेबी पेशंट, आणि ह्या बाळाला कोयता लागला आहे. दाखव बाळ हात असे छोटे. हां, आणि ते बघून मला तर पहिले इतकं अस्वस्थ झालं की छोट्या बाळाला एवढासा कोयता कसं काय लागला. तर मी त्याच्यावर चिडले, त्याच्या वडिलावर, की कसं कुठं लक्ष होतं वगैरे तुझं. आणि अक्षरशः मी ते ऊन बघितली, ते सगळं त्याचं ड्रेसिंग वगैरे केलं. स्टिचेस पडत होते पण ते नाही म्हटले, तर मी स्टिचेस दिले नाही. पण हे बेबी इतकं स्ट्रॉंग बेबी आहे की सुद्धा त्यांनी सगळं मी ट्रीटमेंट करताना केला नाही, आणि इतका निश्चित तो शांत बसलेला होता. तर मला खरंच त्याचं खूप कौतुक वाटलं. आणि तुमच्यासोबत हा माझा क्यूट पेशंट हा तुमच्यासोबत शेअर करायचं वाटला. सो आता मी त्याने पेशन्स दाखवलेत, इतकं स्ट्रॉंग तो बेबी आहे. त्याच्यामुळे त्याला मी आता एक छोटं खाऊसुद्धा देणार. मी नेहमी चॉकलेट्स ठेवते क्लिनिकमध्ये, कारण मुलं येतात, छोटी मुलं येतात, आणि मग त्यांना ते चॉकलेट दिलं की मग ते थोडे शांत बसतात, थोडं ट्रीटमेंट करू देतात आणि जाताना क्लिनिकमधून हसत बाहेर पडावे असं मला वाटतं नेहमी. तर म्हणून मी नेहमी चॉकलेट्स क्लिनिकमध्ये ठेवत असते. आणि असे छोटे बेबीज आले की त्यांना चॉकलेट देते. घे बेबी. आणि ही जी सध्या पेशंट मी दाखवलं तुम्हाला, हे रायगडमधलं पेशंट आहे, आदिवासी जमात आहे, आणि ते कोळशाचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. तर ते जंगलांमध्ये भटकंती करून ते कोळशाचं त्यांचं काम असतं. सध्या तिकडे आमच्या एरियामध्ये आलेले आहेत. आणि ही मुलं जंगलात राहतात, उन्हात सध्या राहतात. सध्याच्या टेम्परेचरमध्ये ही मुलं उन्हात राहतात, ती लोकं उन्हात राहतात. आणि मी म्हणजे खरंच ते बघितलं ना चित्र, तर खरंच खूप हृदयस्पर्शी चित्र आहे. आपल्याला थोडंसंही ऊन सहन होत नाही, आणि ती जंगलात राहून ते जंगलात काम करतात सकाळी आणि संध्याकाळी, आणि मुलं दिवसभर जंगलात असतात. आणि हे छोटं बाळ 3 वर्षाचं, म्हणजे त्यांना मुलांच्या जन्मतारखाही माहिती नाही आहेत. आणि वॅक्सिन वगैरे तर कुठेच काही पत्ता नाही. कोयता लागला त्याच्यामुळे मी धनुर्वाताचं इंजेक्शन त्या बाळाला दिलं आहे. पण त्या लोकांना म्हणजे इतक्या सगळ्या फॅसिलिटीज असून गव्हर्नमेंटच्या, अजूनही काही जमाती आहेत की त्यांच्यामध्ये विकास हा नाही आहे. मी त्यांना विचारते जेव्हा पेशंट येतात की तुम्हाला स्वस्त धान्य आणि सगळ्या ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्या तुमच्याकडे नाहीत का. तर ते बोलते आहेत, पण म्हणजे त्यांच्यापर्यंत, म्हणजे त्यांना जन्मतारखा माहीत नाही, त्यांच्याकडे कुठले डॉक्युमेंटेशनसुद्धा नाही आहे. मुलांच्या शाळेत घालायचं म्हटलं तर त्यांचे जन्माचे दाखलेसुद्धा नाही आहेत. तर अशी ही म्हणजे एकीकडे आपण विकासाकडे वाटचाल केली, आपण विकसित होत आहोत, पण अजूनही काही जमाती आहेत त्या तिथल्या तिथेच आहे, आणि त्याचं खरंच खूप वाईट वाटतं. गेली ती 5-6 महिने झाली ही लोकं इकडे आलेली आहेत, आणि मी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट सेवा ही देते आहे. इतक्या कमी वयामध्ये ह्या जमातींमध्ये लग्न होतात की त्या बायकांना बघून अक्षरशः इतकं आश्चर्य वाटतं की अंगावर कुठेही म्हणजे मसल गेन कुठेही नाही. इतके काळीसारखे त्यांचे हातपाय, आणि इतके बारीक, इतके पोषण त्या सध्या त्या लोकांमध्ये आहे. जी छोटे छोटे मुलं ओळखू येत नाहीत की 5 वर्षाची आहेत म्हणून. म्हणजे वाढ खुंटलेली, नंतर अंगावर काहीही मसल मास नाही, पूर्ण कुपोषणाची लक्षणं सगळ्या त्या लोकांमध्ये आहेत. आणि त्यातही अगदी 15-15व्या वर्षी त्यातल्या ज्या मुली आहेत त्या आया झालेल्या आहेत. आणि खरंच इतकं अवेअरनेस आपण समाजामध्ये सुरू असतो, गव्हर्नमेंटच्याही अवेअरनेस प्रोग्राम सुरू असतात, पण तरी अजूनही काही स्तरावर ह्याची कमी आहे. आणि हे जेव्हा अशी लोक येतात ना, तेव्हा खरंच असं वाटतं की एवढा गव्हर्नमेंट गोष्टींसाठी पैसा खर्च करतो, ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये पैसा खर्च करतो, पण त्या लोकांपर्यंत कुठलाही तो अवेअरनेस पोहोचवला जात नाही.
किंवा तो पोहोचूनही त्या लोकांमध्ये काही त्या गोष्टी त्या आत्मसात केल्या जात नाहीत. तर खूप वाईट चित्र काही जमातींमध्ये अजूनही आहे. आणि ते छोटे मुलं बघून तर माझ्यातली आई जागरूक होते नेहमी. आत्ता मी त्या मुलाला इंजेक्शन दिलं, पण सुद्धा त्या मुलाने काढला नाही. म्हणजे तो एक स्ट्राँगनेस जो आहे ना, मी म्हणते वातावरणानुसार आपल्यामध्ये येतो. तसं त्या मुलांमध्ये, त्या लोकांमध्येही तो जो एक पेन सहन करायचं जी ताकद आहे ना, ती परिस्थितीने मध्ये आलेली आहे, असं मला त्यांच्याकडे बघून नेहमी वाटतं. आणि त्याच ठिकाणी जर आपले नॉर्मल मुलं असते तर मुलं इतका गोंधळ घालतात की 2-2 जणं त्यांना पकडायला लागतात, सगळं क्लिनिक अंगावर घेतात. पण त्या 3 वर्षाचं बाळ, म्हणजे त्याला ती जन्मतारीख माहिती नाही आहे. अंदाजे तो म्हटला 2.5-3 वर्षाचा असेल मॅडम. तर सो एक डॉक्टर म्हणून आणि एक सायकॉलॉजिस्ट म्हणून मी ह्या लोकांकडचा जेव्हा अभ्यास करते ना, तेव्हा मला एक गोष्ट कळते की व्यक्तिमत्व घडताना पर्यावरणाचा, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा जो आपल्यावर एका व्यक्तींवर इम्पॅक्ट पडतो, तसा ह्या लोकांवर तो दिसतो. नॉर्मल जशी आपली मुलं आहेत ती त्या सिच्युएशनमध्ये राहू शकत नाही, पण ते लहानपणापासून अगदी अनुवांशिक गुण त्यांच्यामध्ये, अनुवांशिकताही आणि पर्यावरणाचाही इम्पॅक्ट त्या लोकांवर दिसतो आणि तसे ते वाढत जातात, तसं त्यांचं व्यक्तिमत्व घडत जाते. आणि पर्यावरणाचं म्हणा, ते जंगलात राहतात, उन्हात राहतात आणि पेन सहन करण्याची ताकद ती ऑलरेडी त्यांच्यामध्ये इतकी असते की ते आपल्या मुलांपेक्षा त्यांच्यामध्ये जास्त असते. आणि वातावरण कुठलंही क्लायमेट असो, ते त्याच सिच्युएशनमध्ये बाहेर जंगलात राहतात, त्याच्यामुळे वातावरणाचा इम्पॅक्ट त्यांच्यावर, त्यांचं व्यक्तिमत्व घडताना, त्यांचा विकास होत असताना खूप पडतो. तर एक सायकॉलॉजिस्ट स्टुडंट म्हणून मी तोही एक माझं सध्या केस टेकिंग सुरू आहे आणि ह्या लोकांची जीवनशैली, ह्या लोकांचं व्यक्तिमत्व, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यावर होणारा इम्पॅक्ट हे मी सध्या स्टडी करते आहे आणि ह्याच्यासाठी मला खरंच खूप उपयोग होते एक सायकॉलॉजिस्ट म्हणून. थँक्यू सो मच.